हातापायाला झिंजणे येत असतील, मुंग्या येत असतील किंवा सुन्नपणा वाटत असेल तर आपण कोणत्या 5 गोष्टी करू शकतो ज्यामुळे आपल्याला रिलीफ मिळेल. नंबर 5, स्लीप अँड डिस्ट्रेस. स्ट्रेसमुळं आणि लॅक ऑफ स्लीपमुळं नर्व्हचं इन्फ्लमेशन वाढतं. त्यामुळं हातापायाला झिंजणे येऊ शकतात किंवा बर्निंग सेन्सेशन फील होऊ शकतं. म्हणून 7 तास झोप महत्त्वाची आहे. तसेच मेडिटेशन आणि इव्हिनिंग वॉकसुद्धा महत्त्वाचं आहे. नंबर 4, फिक्स युअर पोश्चर. मानेमध्ये किंवा लो बॅकमध्ये कॉम्प्रेशनमुळं कधी मुंग्या येतात. त्यामुळं पोश्चर करेक्ट करणंसुद्धा महत्त्वाचं आहे. हलकं फुलकं स्ट्रेचिंग. अवॉइड लॉंग आवर्स ऑन फोन अँड लॅपटॉप विदाउट ब्रेक. नंबर 3, इम्प्रूव्ह द ब्लड सर्क्युलेशन. 30 मिनिटं योगा किंवा चालणे, इतरही ॲक्टिव्हिटी तुम्ही करू शकता. हालचालीमुळं नर्व्सना रक्तपुरवठा वाढतो आणि ऑक्सिजनचा फ्लो पण वाढतो. आणि एकाच पोझिशनमध्ये जास्त वेळ बसून राहणंसुद्धा टाळा. नंबर 2, जर डायबिटीस असेल तर स्ट्रिक्टली कंट्रोल युअर शुगर्स. कीप रेकॉर्ड. फास्टिंग शुगर आणि HbA1c नियमित तपासा. टेक मेडिसिन्स ऑन टाईम, वॉक अँड ईट क्लीन अँड लीन. आणि नंबर 1, चेक युअर विटॅमिन्स. व्हिटॅमिन B12, B6, व्हिटॅमिन D, व्हिटॅमिन E हे सगळं नर्व्हसाठी महत्त्वाचं आहे. आणि कमी झालं की टिंगलिंग चालू होतं. एग्स, मिल्क, पालक, फिश, पनीर, दही, शेंगदाणे, अक्रोड, बदाम आणि व्हिटॅमिन D साठी उन्हामध्ये चालणं.